So the next topic, we have seen that switch mode power supply. First of all, what is the basic difference between linear power supply and switch mode power supply? The difference is that in switch mode, in linear power supply, there is very high fluctuation or the very high speed of switching of transistor from on to off. Okay, so due to switching, there may be possibility of high heat dissipation. Then there may be possibility of noise may be added in that signal. So to avoid, we use switched mode power supply where transformer size is reduced, overall power transmission required is very less, also noise is get reduced, and the overall frequency of operation also becomes less. So switching जे आहे ते काय झाले, कमी झाले. म्हणजे इथे फास्ट स्विचिंग होत आहे, बट त्या मानाने होत नाही की पूर्ण करंट जो होता, जो सिरीज पास ट्रान्झिस्टर कडनं पास होत होता आणि त्यामुळे ट्रान्झिस्टरची जी ऑन ऑफ स्टेट चेंज होत होती, इथे त्या कंडिशन नाहीये. प्लस याच्यामध्ये जे तुम्हाला दिसते पॉवर ट्रान्सफॉर्मर्स आपण यूज केले, ज्यांची साईज कमी असते, सर्किट सिम्पल असतं, आणि तुम्ही जे रेग्युलेटर्स यूज करणार आहेत, स्विच रेग्युलेटर्स, याच्याने तुम्ही काय करू शकतात, प्रॉपर रेग्युलेशन विथ प्रॉपर स्विचिंग करू शकता, परफॉर्म करू शकता. ओके, सो ब्लॉक डायग्राम जी आहे इथे सिंपल ब्लॉक डायग्राम केलेली दिसते. याच्यामध्ये इट इज अ सर्किट ऑफ कम्प्लीट स्विच मोड पॉवर सप्लाय where it consists of first the rectification and filtering circuit. Okay, so when you apply AC signal to the rectifier circuit and the filter circuit, you get the voltage across filter circuit is likewise, that is charging discharging type of form. Then after that, it is then you're going to apply to the high frequency switch where there may be you can use either FET or transistor as a switching element. ठीक आहे, FET किंवा ट्रान्झिस्टर तुम्ही ऍज अ स्विचिंग एलिमेंट म्हणून यूज करू शकता. सो ते काय झाले, तुमचे हाय फ्रिक्वेन्सी स्विच आहेत जे हाय फ्रिक्वेन्सीला ऑपरेट होतात, प्लस जो काही स्विचिंग स्पीड आहे तो पण काय तुमचा त्यांनी तो प्रॉपर मॅनेज केलेला आहे विथ द हेल्प ऑफ ड्युटी सायकल ऍडजस्टेड फ्रॉम दी ऑसिलेटर सर्किटरी. ठीक आहे, इकडनं जे सर्किटरीकडनं ड्युटी सायकल येते त्यानुसार त्याचा स्विचिंगचा जो टाइम पिरियड आहे तो तुम्ही डिसाइड केलेला आहे, आणि तो दॅट कॅन बी ऑपरेटेड ॲट हाय फ्रिक्वेन्सी. आफ्टर दॅट वॉट एव्हर द सिग्नल कमिंग फ्रॉम दिस, इट इज नथिंग बट द स्क्वेअर पल्स. So pulse waveform, it is then applied to transformer, that is the power transformer. So power transformer generates again one AC signal. It is then again applied to rectifier circuit to generate the fixed DC voltage. So इथे काय झालेलं, इनिशियल जो voltage जनरेट झाला होता त्याला तुम्ही रेग्युलेट करताय इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर वेव्ह. म्हणजे इथे काहीतरी फिक्स स्टेट मिळालंय, त्या फिक्स स्टेटला परत तुम्ही रेग्युलेट करताय विथ द हेल्प ऑफ अगेन वन रेक्टिफायर अँड वन फिल्टर. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर मधला SMPS खोलून बघितला तर इंटरनली तुम्हाला छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर्स दिसतात. दॅट ट्रान्सफॉर्मर, द पोझिशन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज बिटवीन युअर फिल्टर सर्किट. ओके, फिल्टर सर्किट म्हणजे जे कपॅसिटरचे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला पोझिशन ऑब्झर्व करायला मिळेल. आणि हा काय जो फीडबॅक सिग्नल आहे हा कशासाठी यूज केलेला आहे, टू सेट दी फ्रिक्वेन्सी ऑफ ऑपरेशन. ठीक आहे, सो फ्रिक्वेन्सी ऑफ ऑपरेशन सेट करण्यासाठी यूज केलेला आहे. सो सिंपल आहे, फीडबॅक व्होल्टेज काय केलं आपण, अप्लाइड केलेलं आहे. इकडे इंटरनली काय असतो, एक ॲम्प्लिफायर असतो. जेव्हा तुम्ही फीडबॅक व्होल्टेज अप्लाय करता विथ द हेल्प ऑफ सम व्होल्टेज डिवायडर सर्किटरी और सॅम्पलिंग नेटवर्क, वॉट एव्हर द व्होल्टेज कमिंग फ्रॉम दॅट फीडबॅक नेटवर्क, इट इज अप्लाइड टू दी non-inverting terminal of error amplifier. Okay, non-inverting terminal of error amplifier. A reference voltage is present. त्याला simultaneously तुम्ही एक reference voltage पण apply केलेलं असतं. The reference voltage is present and which is used to compare the signal feedback voltage and the reference voltage to generate the error signal. Whatever the error signal, it is then applied to pulse width modulation circuitry where the difference between feedback voltage and reference voltage is called as error, and the output voltage of error amplifier is in DC form, and which is this DC control voltage is compared with the triangular waveform. आता pulse width modulation कसं जनरेट होतं की इथे जो काही फिक्स DC व्होल्टेज येणार आहे तो तुमच्या इंटरनली जे ट्रायंग्युलर व्होल्टेज तुम्ही पल्स विड्थ वेव्हफॉर्मला देताय त्याच्याशी कम्पेअर केला जाईल. ज्यावेळेस तुमचा ट्रायंग्युलर वेव्हफॉर्मची व्होल्टेज इन्क्रीज होते म्हणजे चार्जिंग टाईप होते, त्यावेळेस तुमचा जो पल्स आहे, पल्स जनरेट होताना ती ऑन पल्स जनरेट होईल. ज्यावेळेस तो डिस्चार्जिंग मध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो
ऑफ पल्स जनरेट करेल. ठीक आहे, म्हणजे ट्रायंग्युलरचा जो अप्पर साईडचा पोझिशन म्हणजे इन्क्रीजिंग पोझिशन आहे त्याला तो पॉझिटिव्ह पल्स जनरेट करणार, डिक्रीजिंग साईडला तो निगेटिव्ह पल्स जनरेट करणार. दॅट पल्स is acts as a control signal, okay, control signal, and it is then applied to the switching element. ठीक आहे, इंटरनली स्विचिंग इलेमेंटला सुद्धा मे बी तिथे कंपॅरेटर आणि ट्रान्झिस्टरची सर्किटरी असू शकते किंवा कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्झिस्टर किंवा ट्रान्झिस्टर म्हणजे तुम्ही तिथे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर यूज करू शकता किंवा एफएटी यूज करू शकता. मग इथे परत कंपॅरेटरला तो सिग्नल दिला जातो इंटरनली ह्या सर्किटमध्ये आणि परत तुम्ही काय करता, एक कम्पॅरेटिव्ह सिग्नल परत करस्पॉन्डिंग स्विचिंग इलेमेंटला, म्हणजे इथे स्विचिंग इलेमेंट तुमचा काय असेल एफएटी किंवा ट्रान्झिस्टर, त्याला अप्लाय करता आणि परत एक पल्स जनरेट होते. ती पल्स तुम्ही कशाला अप्लाय करता, टू दी पॉवर ट्रान्सफॉर्मर, अँड आफ्टर दॅट इट इज अप्लाइड टू दी रेक्टिफायर अँड फिल्टर सर्किट फॉर दी रेग्युलेशन पर्पज. सो स्विच मोड पॉवर सप्लायचा मेन ॲडव्हान्टेज काय आहे की कम्पेअर टू लिनियर पॉवर सप्लाय very low power dissipation takes place, very low or very less noise generation takes place. कारण आता इथे फिल्टरिंग 2 टाइम करतोय त्यामुळे आपलं काय होतंय, सिग्नल खूप फिल्टर आउट होतोय. सो हे मेन नॉइज सिग्नल जो आहे तो लेस होतो, रिड्युस्ड होतो, जो कम्पेअर टू एलपीएस मध्ये मॅक्झिमम असतो. सो हे मेजर पॉइंट्स आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे रिलेटेड टू SMPS. क्लिअर? कुणाला काही डाऊट? ओके, ठीक आहे. आपण